सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री कृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने 12 ऑगस्ट 2025 पासून या ब्रह्मनिरूपण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलेले अनादीचे व नित्य 4 पदार्थ जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपण बघत आहोत। जीव, देवता आणि प्रपंच या तीनही पदार्थांचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कृपाप्रसादाने, अनेक साधू संतांच्या शुभचिंतनाने आणि नामधारक वासनिकांच्या प्रेरणेने आपण परमेश्वराचे जे धर्म आहे त्याचा अभ्यास करत आहोत, त्याचं चिंतन करत आहोत। आणि ते धर्म आपण का समजून घेतोय, कशासाठी समजून घेतोय, तर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती हवी आहे आणि त्या परमेश्वरालाही त्याची प्राप्ती आपल्याला द्यायची आहे। या अनुषंगाने या सृष्टीची निर्मिती, त्या निर्मितीच्या नंतर स्वतः परमेश्वराचं अवतरण, वाडोवेळी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून सांगितलेलं तत्त्वज्ञान आणि आपल्याला दिलेला बोध, या बोधाचं ध्येय ही परमेश्वर प्राप्ती आहे। जर ध्येय परमेश्वर प्राप्ती आहे तर त्या परमेश्वराचं सारखं व्हावं लागेल, म्हणून परमेश्वराला समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आपल्या जीवनाचं, आपल्या अध्यात्माचं ध्येय असलं पाहिजे। आणि ते समजून उमजून आपल्या जीवनामध्ये बदल करून त्या परमेश्वराच्या पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। तो दयाळू, माळू, कृपाळू परमेश्वर जेव्हा आपण प्रयत्न करणार त्यावेळेस साह्य करणार। प्रयत्न करी दैवाचे साह्य। आणि त्या प्रयत्नामध्ये आपलं सातत्यपूर्ण जर अविरत परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने प्रयत्न असेल तर नक्कीच परमेश्वराचं साह्य आपल्याला होईल। कोणी काही बोलू नका, सूचना देऊ नका, जे येणार आहे ते येऊ द्या, जे जाणार आहे ते जाऊ द्या, काहीच करू नका। तुम्ही इकडं लक्ष द्या। एक सांगतो इकडून या, एक सांगतो तिकडून जा, एक सांगतो इकडून बसा, तुम्ही इकडं पहा ना, ते करतील, जातील। अनंत जन्मात, अनंत सृष्टीत आपण हेच केलं, इकडं जा तिकडं जा, आपण जा, म्हणून तर चक्रात पडलं। या चक्रातून निघण्यासाठी बसलोय तरी चक्र काही आपल्यातून निघत नाही। मन एकाग्र होण्यासाठी समजणं, जाणणं आणि ती गरज वाटणं ही अत्यंत गरजेची असते। लोक येतात जातात, तसं आपलेही जन्म होतात जातात, अनेक आले अनेक गेले। ज्या वेळेस तुम्ही गांभीर्यपूर्वक याचा विचार कराल, आता हा शेवटचा आहे, आता नाही तर कधीच नाही, त्यावेळेस तुमचं लक्ष कुठंही विकेंद्रित होणार नाही, केंद्रित होईल ते परमेश्वराच्या ठिकाणी। आणि त्यासाठीच हा सारा 8 तास आपला चालू आहे। आज काल तुम्ही श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला। आजही दहीहंडीचा कार्यक्रम करून तुमच्या जीवनामध्ये हा परमेश्वराचा आनंद आणण्याचा तुम्ही प्रयत्न केला। आणि आजही आपण तेच बघतोय, परमेश्वर आनंद, आनंदमय जो परमेश्वर आहे तो आनंदमय परमेश्वर आपल्याला समजला पाहिजे, कळाला पाहिजे, लक्षात आला पाहिजे, तेव्हा आपल्या जीवनामध्ये आनंद येणार आहे। तो न समजता असं आपण कितीही अनुषंगाने, कितीही गोष्टीने आनंद आणण्याचा प्रयत्न केला तर तो आनंद आपल्याला मिळू शकत नाही। तो परमेश्वराचा आनंद काय आहे, तो परमेश्वर काय आहे समजल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी ते आपल्याला आनंद वाटेल, कारण निरानंद जीव आहे, अनादि अविद्यायुक्त जीव आहे, मतित्रय, अनंत दोष, नकारात्मक विचारधारा, आणि त्यातून परमेश्वराचा आनंद मिळवण्यासाठी निघालेलो आपण
तो आनंद काय आहे, तो परमेश्वर काय आहे समजल्यानंतरच आपल्याला ते आनंदाची जाणीव किंवा प्रचिती येऊ शकते. सकाळी बघितलं परमेश्वर आनंदमय आहे. श्रीकृष्ण महाराजांच्या चरित्राकडे आपण बघितलं, स्वामी श्री चक्रस्वामींच्या चरित्राकडे आपण बघितलं. सर्वच परमेश्वर हे आनंदमय आहे. विशिष्ट परमेश्वर अवतारात आनंदमय असं नाही आहे. त्याचं मूळ स्वरूपच आनंद आहे. कुठल्याही प्रकारची उदासीनता नाही, कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावना नाही. कोण काय म्हणतंय, कोण कशाने म्हणतंय, कशासाठी म्हणतंय याचा विचार नाही. नित्य नरकात गेलेला जीव, त्यांनी मिळवलेला कर्म, त्याचा वाढत आलेला प्रसव तिथपर्यंत गेला तरीही तो आनंददायक परमेश्वर त्या जीवाला त्यातून काढण्याचा शेवटचा सुद्धा प्रयत्न करतात. माधव भट दोन्ही नित्य नरकाची चाल आणि आनंदाची चाल एकाच वेळेस परमेश्वरापर्यंत पोचली. परंतु तो परमेश्वरच आनंदमय असल्यामुळं त्या परमेश्वराने आनंद दिला आणि त्याला आनंद घेता आला. अन्यथा परमेश्वर आनंदमय नसता तर तो नित्य नरकात गेला असता. श्रीकृष्ण महाराजांनीही कंस मामाला शेवटच्या क्षणापर्यंत संधी दिली, परंतु त्या जीवाची चाल, ती प्रतिकारणता त्या जीवाला पाठीमागचे कर्म त्याला ढकलत असते आणि त्याला तिथपर्यंत नेवत असते. पण परमेश्वर शेवटच्या क्षणापर्यंत या जीवाला नरकात दुःखात हा जाऊ नये, पडू नये हा प्रयत्न, ही जाणीव करून देत असते. ज्यावेळेस सृष्टीचा महासंहाराची प्रवृत्ती होते त्यावेळेस या आनंदमय परमेश्वराचा अनेक कारणापैकी एक कारण आहे का नित्य नरकाच्या जीवाचं दुःख त्या परमेश्वराला बघवत नाही. तो नित्य नरकातला जीव कोणत्या कर्मामुळे नित्य नरकात गेलेला आहे का तो परमेश्वराच्या पर्यंत त्याची प्रतिकारणता, त्याचा प्रसव गेलेला आहे. ज्या परमेश्वराला त्यांनी हानी पोचवण्याचा प्रयत्न केला, हानी पोचवली, तो नित्य नरकात गेला आहे. पण तोच परमेश्वर त्याचं दुःख न बघवल्यामुळं सृष्टीचा संहाराची प्रवृत्ती निर्माण करतात. कारण का, तो परमेश्वर आनंदमय आहे. तो आनंदमय आहे म्हणून आनंद देणारा आहे. म्हणून त्याच्या नामात आनंद, त्याच्या भक्तीत आनंद, त्याच्या विचारात, त्याच्या आचारात आनंद, प्रत्येक गोष्टीत आनंदही आनंद आहे. दुसरं काही नाहीच आहे. आनंदा व्यतिरिक्त काहीच नाही, कारण तो आनंदमय आहे. तुम्ही कसे आहात, काय आहात त्यानुसार दुसऱ्याला देणार आहे. चिंचाच्या झाडातून चिंचच येणार आहे, आंब्याच्या झाडातून आंबेच येणार आहे. असं कधी झालं आहे का आंब्याच्या झाडे त्याला चिंचा लागल्या, चिंचाचे झाडे त्याला आंबे लागले? असं होतं का कधी? असं होत नाही. का? निसर्गाचा नियम आहे, त्यात जे असेल तेच निघतं. परमेश्वर आनंदमय स्वरूप असल्यामुळे त्याच्यातून आनंदच निघणार आहे, दुसरं काही निघूच शकत नाही. तसं आता आपण कोण आहोत? आपण चांगले असेल तर आपल्या तोंडातून चांगलं निघेल, विचारातून चांगलं निघेल, बुद्धीतून चांगलं निघेल, दृष्टीतून चांगलं निघेल. आपली प्रवृत्ती घाण असेल तर सारं घाणच घाण. परमेश्वराचं मूळ स्वरूप आनंदमय असल्यामुळं त्या परमेश्वराचं सर्वच आनंदमय आहे. त्याच्या व्यतिरिक्त तो परमेश्वर नाही. आणि तो आनंदमय आहे म्हणून ज्ञानमय आहे, ज्ञानमय स्वरूप आहे. भूत वर्तमान भविष्य सर्व ज्ञात आहे परमेश्वराला. आणि आपण म्हणतो सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणते, सर्व ज्ञान असलेले, सर्व काही. सर्वज्ञ म्हणतो पण विडा जाऊन गुपचूप सांगतो की असं असं होऊ दे देवा. ते जर झालं तर पंचावतार उपार. रिस्क घेत नाही आपण. ते कमी का काय, नारळ बांधतो, नारळात चिठ्ठी लिहितो आणि मधून मधून चेक पण करतो. आहे का? आहे की नाही? देव तर सर्वज्ञ. जर सर्वज्ञ आहे तर देवाला सर्वच माहिती आहे. तुमचं दुःख, तुमच्या अडचणी, तुमचे प्रॉब्लेम्स, तुमच्या सुखाच्या व्याख्या, तुमची अभिलाषा, तुमचा स्वार्थ सर्व माहिती आहे देवाला. पण आपली निष्ठा त्या देवावर किती त्याच्यानुसार आपली अवस्था बदलत असते. आपली अवस्था त्या लेवलवर गेली पाहिजे की देवाला तर सर्वच माहिती, सांगायचं काय गरज. परंतु एकीकडे आपण म्हणतो परमेश्वर ज्ञानमय आहे, सर्व माहीत आहे. परंतु प्रत्येक गोष्ट आपण परमेश्वराला सांगतो. का सांगतो? हे काय माहीत नाही असं नाही, हे कळत नाही असं नाही, हे जाणवत नाही असं नाही. जाणवतं, कळतं. पण त्या परमेश्वराला आपण आपलं मानतो, आपलं म्हणतो. तो आपला आहे म्हणून आपण त्याला सांगतो. आपण कोणालाही आपलं दुःख सांगतो काय? कोणालाही आपण आपल्या आनंदामध्ये सहभागी करून घेतो काय?
नाही. म्हणून त्या परमेश्वराला आपण सांगतो. म्हणून ज्या परमेश्वराशी तुम्ही एकदा संवाद साधायला सुरुवात केली तर तुम्हाला कोणाला तुमचं दुःख सांगण्याची गरज नाही, तुम्हाला कोणते कर्मकांड करण्याची गरज, त्याच्यासाठी काही उपाय करण्याची गरज नाही. काही अडचणी होऊ द्या, काही प्रॉब्लेम्स होऊ द्या, काही तुमच्या जीवनाच्या तक्रारी असू द्या, पहाटे उठा, फोन लावा. मी सांगितलेले 5-5 नंबर आहे. टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. पहिला लागेल की नाही याची काही गॅरंटी नाही, कारण श्रीकृष्ण महाराज अलौकिक अवतार, त्याच्यासाठी तुम्हाला राजे व्हावं लागेल. आपण तर काही राजे नाही आहे, त्यामुळं तो फोन लागण्याची काही शक्यता खूपच कमी आहे. त्यासाठी तुम्हाला उद्धव व्हावं लागेल. उद्धव देव, अर्जुन देव, द्रौपदी माता, ते आपण होऊ शकत नाही, म्हणून तो फोन लागण्याची काही शक्यता नाही. दत्तप्रभूंचा लावण्याचा प्रयत्न करा, तर अमोघ दर्शन. सोपं नाही आहे, अनेक नियमात आपल्याला बांधून घ्यावं लागेल, तेव्हा लागेल, पण शक्य नाही. चक्रपाणी प्रभू महाराजांचं लावण्याचा प्रयत्न करा. तुमचा आवराचा जर असेल तर तो लागेल, अलीकडचा असेल, प्रपंचाचा असेल, भौतिक जगाचा असेल तर तो लागेल, कारण देण्यासाठीच, आवर देण्यासाठीच बसलेले. गोविंदप्रभू बाबा, सकळ जीवा अधिकार नाही, संबळा जीवाला अधिकारच नाही. लागेल तर लागेल, नाही तर लागणार नाही. लागला तर परत कटे करतील, समजणार नाही. आपण लावित राहायचं, पण गॅरंटेड सर्वज्ञ श्री प्रभूंचा नंबर तुमचा लागेल म्हणजे लागेल 100%. कारण यतिमुनीचा वेश, जीव उद्धारण्याचं व्यसन, उपाधिमन नाही. सर्वसामान्यातल्या सामान्य जीवापर्यंत परमेश्वर जातात, जाण्याची प्रवृत्ती ठेवतात. म्हणून मराठीचा अभिमान घेऊन मराठी तत्त्वज्ञान सांगितलं. 100% तो नंबर लागेल. कंटिन्यू एंगेज येत राहील, कारण तुमच्यासारखे नंबर लावणारे कमी आहे का? ते टी व्हीवर काहीतरी काही कार्यक्रम असतो, तो नंबर येत राहतो बघा, आपण लावत राहतो, एंगेज एंगेज एंगेज, कधीतरी लावतो, लागतो, आपल्याला किती आनंद होतो. परमेश्वराचा नंबर दररोज लागेल. यदा कदाचित रिंग नाही आली, पण तिथं मिस कॉल जातो आणि मग तो रिपीट येतो फोन आपल्याला. 100% गॅरंटेड. तिथं सांगा ना, तुमची अडचणी सांगा, प्रॉब्लेम सांगा, चढ उतार सांगा, अपेक्षा सांगा, अभिलाषा सांगा, स्वार्थ सांगा. त्यासाठी काही करायची गरज नाही. आपलेपणाने, हक्काने. तुझ्याशिवाय कोणीच नाही. आता शेवटचा आधार, पहिला आधार, मधला आधार, तू म्हणजे तूच, तूची व्हावा, तूची भेटावा, बस लागेल. काय करायची गरजच नाही. पण आपण ते नाही करत. आपण बाकीचे उपद्याप करतो का जे देवाला मान्य नाही, जे परमेश्वराला अपेक्षित नाही. आनंदमय, त्याला सारं कळतं. आणि एक अवस्था अशी निर्माण करा का सांगण्याची गरजच वाटली नाही पाहिजे. देवाला सर्व समजते, कळतंय, माहिती आहे. उलट सांगण्याची इच्छा जेव्हा होईल आणि तुम्ही सांगाल तर दुःख झालं पाहिजे की मी त्या देवाला त्रास दिला, अडचण माझी, प्रॉब्लेम्स माझे, मीच मिळवलेले कर्म, त्या कर्मातून मिळालेला भोग माझा, आणि त्या देवाला मी का त्रास द्यावा, का सांगावं. ती अवस्था, ती परमेश्वराला अपेक्षित. त्यावेळेस देव तर तुमच्यासाठी आजूबाजूलाच आहे, परंतु ती अवस्था निर्माण होणं थोडं सोपं नाही. आनंदमय परमेश्वर. स्वामी श्री चक्रधरांच्या चरित्रामध्ये अशा ज्ञानमय अवस्था खूप आहे. जिथं जातील तिथं ती जागेची महिमा सांगतील, जीवाची महिमा सांगतील, इतिहास सांगतील, पुढं काय होईल हे पण सांगेल. देवाने सांगितलं महाराष्ट्रात काय होणार पुढं जाऊन मी गेल्यानंतर. तसं झालं, घडलं. महादाईसांना फक्त देव पाहिजे होता म्हणून महादाईसांनी खूप काही डोकं लावलं नाही. तर महादाईसांनी नंतरचं पार 15व्या शतकात काय होईल, 16व्या शतकात काय होईल, 17व्या शतकात काय होईल, 18व्या शतकात काय होईल, असं सारं विचारलं असतं पुढचं, सहज उत्सुकता म्हणून. आपण असतो तर रिकामी उद्योग आपलं न विचारता आपण साऱ्या दुनियाचं विचारित बसलं असतं, साऱ्या दुनियाचं विचारलं असतं. देवा तिथं काय, तसं काय, पुढं काय, मागं काय. महादाईसांनी फक्त स्वतःविषयी विचारलं, हिताचं विचारलं, जीवाच्या भल्याचं विचारलं. त्याच्यामुळं जर आपल्याकडं एखादा ज्योतिष आला
आपल्याला माहिती आहे याला काही कळतंय का नाही कळतंय, शंका आहे, पण तरी आपण विचारित राहतो पुढे काय आणि पुढे काय आणि पुढे काय. तो बी फेकत राहतो ना आपण ऐकत राहतो. साक्षात परमेश्वर असल्यानंतर, तो बोध झाल्यानंतर आपण काय काय विचारावं? आपल्या स्वतःच्या हिताचं विचारावं का दुसऱ्याचं विचारावं? आज आपल्याला जर काही अडचण असली, काही प्रॉब्लेम असला तर आपण कोणाला विचारतो? कोणाला विचारतो? नवीन मुलं कोणाला विचारतात? गुगलला विचारतात. जातात मोबाईलवरती, गुगलवरती या शब्दाचा अर्थ काय, हे काय, ते काय, हे काय. बाई संकट, महादाई संकट, किती पॉवरफुल गुगल होतं. तर त्यांनी काही बाकीचे रिकामी उद्योग नाही विचारले. बाईसांनी तर 2-3 वेळा प्रश्न विचारले तर देव म्हटले, आता शपथ तुला मालिनीची, गब्बस बाबा मालिनी मातीची. प्रश्न तेवढ्या उच्च लेवलचे होते. परमेश्वर ज्ञानमय रूप आहे हे एकदा जर आपल्याला कळालं तर आपल्या अडचणी दूर होतील, तक्रारी दूर होतील, अभिलाषा दूर होतील. ज्ञानमय म्हणजे सर्व माहिती कळतंय, मी त्याचा आहे याचा अर्थ सारंच माहीत आहे. पण प्रार्थना महत्त्वाची. माहीत आहे पण प्रार्थना महत्त्वाची. श्रीकृष्ण महाराजांना माहीत नव्हतं काय द्रौपदीचं वस्त्र हरण होतंय, संकटात आहे माझी भक्त, माहीत होतं, सर्व माहीत होतं. तिने प्रार्थना केल्यावर देव गेले. अर्जुन देव संकटात आहे, माहीत होतं का? माहीत होतं. अर्जुन देवाने प्रार्थना केली का? नाही. यांनी प्रार्थना केली त्याच्यासाठी गेले, आणि ज्यांनी नाही प्रार्थना केली त्याच्यासाठी गेले. उलट न प्रार्थना करणाऱ्यासाठी उत्साहाने जोरात लवकर गेले. अर्जुन देवाने कधी देवाला प्रार्थना नाही केली की मी संकटात आहे, अडचणीत आहे, मी आता अग्निकाष्ट घेतोय, तुला काय वाटतंय का नाही, ये ना एकदाच. नाही विचार. ज्ञानमय रूप ती अवस्था त्यांनी पकडली होती. तशी आपली अवस्था आपल्याला पकडता येते का बघा. कर्मकांडातून, अंधश्रद्धेतून, न्यूनगंडातून, साऱ्या तक्रारीतून, साऱ्या अडचणीतून बाहेर पडाल, आपोआप बाहेर पडाल. त्या अवस्थेला आपण पोचत नाही म्हणून आपण यातून बाहेरच पडत नाही. आणि बाहेर न पडल्यामुळं आपल्या जीवनामध्ये परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जो रस्ता आपल्याला परमेश्वराला अपेक्षित आहे त्या रस्त्यामध्ये आपणच आपल्या जीवनाचे काटे, अडचणी, अडथळे जोडत राहतो. कारण आपले अडथळे आपल्यासाठी, दुसऱ्याचे अडथळे आपल्याला येत नाही. परमेश्वर नित्यमुक्त आहे, जो शुद्ध आहे तो आपण बघितलं, केवळ आहे, तो नित्यमुक्त आहे. कशाने बांधले जात नाही, कोणी बांधले नाही, कोणत्या शब्दात, कोणत्या विचारात, कोणत्या साहित्यात, कशातच नाही. तो नित्यमुक्त, तो नित्यमुक्त आहे म्हणून आपल्याला मुक्तीला नेऊ शकतोय. जो बद्धमुक्त आहे, परंतु परमेश्वर नित्यमुक्त असल्यामुळं आपण बंधनात असूनही मुक्तीला जाऊ शकतो, म्हणून आपल्याला तोही नेऊ शकतो. जो नित्य बद्ध आहे ती देवता जर अगोदरच बंधनात आहे ती आपल्याला नेऊ शकेल का? म्हणून नित्यमुक्त आहे, कशाचंच बंधन नाही. मुक्त म्हणजे अज्ञान, अधीनत्व. अज्ञान विशेष आहे. अधीनत्व कोणाच्या तरी अंड, खालची देवता वरच्या देवतेच्या अधीन, त्याच्यावरची देवते त्याच्या अधीन, प्रत्येक मायासुद्धा अधीन ब्रह्माच्या. सर्व अधीनत्व, पण परमेश्वराचं अधीनत्व नाही. अज्ञान आहे, अधीनत्व आहे, अविद्या आहे. या बंधनापासून पूर्णपणे मोकळा, पूर्णपणे मुक्त तो फक्त आणि फक्त परमेश्वरच आहे. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं अज्ञान नाही, बंध नाही, अविद्या नाही. ते स्वरूपच मुळात ज्ञानमय असल्या कारणाने अज्ञान बंधापासून ते मुक्त आहे. ज्ञानमय आहे म्हणून अज्ञानाचा विषयच नाही. सकाळीच आपण बघितलं, जिथं अज्ञान आहे तिथं ज्ञान नाही, जिथं ज्ञान आहे तिथं अज्ञान असू शकत नाही. आपल्याकडे दोन्ही नाही, मग आपल्याकडे तिसरंच आहे. काय काय आपल्याकडं? अन्यथा ज्ञान आहे, चुकीचं ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे काय? जे जसं आहे तसे जाणणे. एकदा का ते समजलं आपण जसं आहे तसं. चारी पदार्थ तर आहेच आहे, पण परमेश्वर प्राप्ती कशी, कशातून, हे पूर्णपणे तत्वाच्या, सिद्धांताच्या, आचाराच्या, विचाराच्या बाजूने जर आपण समजून घेतलं तर आपल्याला अन्यथा ज्ञानात जायची गरजच नाही. आपण विषय व्यवस्था करतो, हे केलं तर, ते केलं तर, असं केलं तर, तसं केलं तर, आपणच आपल्या मनाने विचार मांडतो. म्हणजे अन्यथा ज्ञानात आहे. आपण ना ज्ञानात आहे ना अज्ञानात आहे. अज्ञानात म्हणावं तर काहीतरी कळतंय, ज्ञानात म्हणावं तर काहीतरी कळत नाही. मग आपण अन्यथा ज्ञानात आहे, आपण चुकीच्या ज्ञानात नाही आहे, चुकीच्या ज्ञानात आहोत. ती सुधारणा आपल्याला करता येऊ शकते. तो ट्रॅक आपला थोडासा जात राहतो मधून मधून, तो आपल्याला ज्ञानाच्या माध्यमातून परत परमेश्वराच्या ट्रॅकवरती, परमेश्वराच्या रस्त्यावरती आणता येऊ शकतो. म्हणून परमेश्वर जो आहे सर्व बंधापासून मुक्त आहे, ते स्वरूपीचंच लक्षण आहे. त्याचं मूळ स्वरूप जे आहे परमेश्वराचं, त्याचं लक्षणच ते आहे. तर ते कोणाच्याही कशाच्याही बंधनात नाही, नित्यमुक्त ते.
परमेश्वर स्वतः कोणाच्या कशाच्या अधीन नसतात, कधीच नाही. तर केवळत्वामुळे अविद्येचा त्यांचा संबंधही नसतो, केवळ आहे. परमेश्वराचं जे आपण बघितलं केवळ म्हणजे शुद्ध, त्यामुळं अविद्येचाही त्याचा बंध नसतो. आता जीवसुद्धा केवळ आहे, परंतु अनादि अविद्ययुक्त केवळ आहे की नाही. आता परमेश्वरामध्ये तर शक्ती म्हणजे माया आहे, परंतु अविद्ययुक्त जरी असले, मायायुक्त जरी असले तरी केवळ आहे, पण ते स्वरूप केवळ आहे. हे जीवाच्या हिताच्या अनुषंगाने शक्तिरूप माया परमेश्वराने घेतलेली, ती पुढे येणार आहे आपल्या शक्तिरूपामध्ये येणार आहे. शक्ती म्हणजे काय त्याच्यामध्ये येणार आहेत. परमेश्वर स्वरूपच मुळात नित्यमुक्त आहे. या उलट देवता नित्यबद्ध आहे. आपण बघितलं कायमस्वरूपी बंधनात आहे. नित्यबद्ध म्हणजे काय, कायमच्या बंधनात. त्यांना दिलेली जबाबदारी, त्यांना दिलेले जी बी ड्युटी आहे, कर्तव्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्यांना स्वतंत्रताच नाही. बरं, ही स्वतंत्रता आजची आहे, उद्याची आहे, कालची असं नाही आहे, अनादीची आहे. मागच्या ब्रह्मांडात ही सिस्टम, ह्या ब्रह्मांडात ही सिस्टम, पुढं अनेक सृष्ट्या होतील, अनंत ब्रह्मांड आहे, त्याच्यात ही सर्व सिस्टम आहे. कधीतरी कंटाळा आला, आपण देवता वर्गामध्ये बघितला, काहीतरी कंटाळा आला, आता खूप 500 स्वरूप मर्यादेत करू मी म्हटली, आम्ही 500 स्वरूप मर्यादेतच फिरतोय. जरा कंटाळा आला तेच पाहून, जरा येऊ फिरून, नाही ना जाता येत ना काही करता येत, तेच हा जो जीव आहे, माझी खूप जास्त भक्ती करतोय, थोडा जास्त, याला मग थोडंसं झुकतं माप नाही, मग याचं जे नरक आहे, दुःख आहे, थोडं कमी करू नाही. त्या जीवाच्या वैरीनी आहे, त्या कधीच भावनेत अडकत नाही, त्या प्रॅक्टिकल आहे, टोटल प्रॅक्टिकल आहे. तुम्ही त्यांची किती भक्ती करा तरी तुम्ही मिळवलेले कर्म, ते कर्माचा भोग पूर्णपणे ते भोगवणार म्हणजे भोगवणार. आणि तुम्ही त्यांची किती भक्ती करा, तुम्हाला तुमच्या कर्माने मिळवलेले सुख त्यात ते चोरी करणार म्हणजे करणार, ही प्रवृत्ती असते. तुमच्या भक्तीशी त्यांच्याचं काही मतलब नसतो, काही घेणं देणं नसतं. ते त्यांच्या ड्युटीवर आहे आणि तुमच्या अन्यथा ज्ञानामुळं तुम्ही स्वतःला फसवताय. ते फसवत नाही, देवता कोणाला फसवत नाही, आपणच आपल्या कर्माने फसतोय. आणि त्यातून आपण बाहेर पडलो आहे, त्यातून परमेश्वराच्या भक्तीला लागलो आहे. किती मोठं भाग्य आपण जोडलेलं आहे त्या परमेश्वराच्या कृपामुळंच, बोध झाल्यामुळंच. अन्यथा कसं आपल्याला परमेश्वराची भक्ती भेटली असते, कळाली असते. म्हणून देवता जे आहे त्या नित्यबद्ध आहे, नित्यबद्धत्वाने बांधलेल्या असल्यामुळं त्या बद्धमुक्त असल्या कारणाने हा जीव जो आहे तो बद्धमुक्त असल्या कारणाने जीव हा देवता अज्ञान, आदिनत्व, अविद्या या दिसतात जीवाकडं पण आणि देवतेकडं पण. अगोदरपासूनच आहे, अज्ञान आहे, आदिनत्व आहे, आपण बी आधीन आहे. अव्यक्त मायाच्या अधीन, व्यक्त प्रपंचाच्या अधीन. देवता सामर्थ्य असल्यामुळे त्यांना स्वसामर्थ्याने ते राहता येतात, परंतु अधीन आहे. खालची देवता वरच्या देवतेच्या अधीन, वरची देवता त्याच्या वरच्या देवतेच्या अधीन. साऱ्या देवता मायाच्या अधीन, माया ही ब्रह्माच्या अधीन, ब्रह्म ईश्वराच्या अधीन, परमेश्वराच्या सारेच अधीन. ते अधीनत्व तिथं दिसतं, परमेश्वराकडं मात्र कोणतंच अधीनत्व नाही आहे. परमेश्वर स्वतःच नित्यमुक्त असल्या कारणानेच, असल्यामुळेच या जीवाला बंधनातून सोडू शकतात. तो नित्यमुक्त आहे म्हणून सोडू शकतो. एखाद्या भिकाऱ्याकडेच आपण भीक मागायला लागलो तर तो काय देणार आपल्याला? तोच अगोदरच मागतोय, तुम्ही त्याच्याकडे मागायला लागले. जो अगोदरच बंधनात आहे आणि तुम्ही त्याला सांगितले मला सोड, अरे मीच बंधनात आहे, मलाच कोणी सोडू शकत नाही, मीच मला सोडू शकत नाही, तुला मी कसा सोडणार? जो बाहेर आहे तो आतल्याला सोडवेल ना, पण जो आतच आहे अगोदर ते आतल्याला कसा सोडवेल? बाहेर कोण आहे? परमेश्वर. आपण काल बघितलं, आतला तो बाहेर आणि बाहेर त्याच्या बाहेर, म्हणून तो आतल्याला बाहेर आणू शकतो. सर्वात तिथं तो सर्व करतो. तो हे सारे जे धर्म आहे परमेश्वराचे जर आपण समजून घेतले तर लक्षात येईल, तो फक्त आणि फक्त परमेश्वर जीवाला सोडू शकतो. हा महत्त्वाचा विशेष यात सांगता येईल. या तीनही अज्ञान, आदिनत्व, अविद्येने याच्या देवता आहे मळीन झालेले आहे. आधीन असल्यामुळं त्यांना स्वतःचं काही निर्णय क्षमता नाही, काही करता येत नाही, त्या मळी नाही. त्यामुळं त्यांच्या शुद्धतेचा अभाव आहे, शुद्धता नाही, प्युरिटी नाही, कारण आदिनत्व आहे.
अज्ञान आहे, अविद्या आहे. अज्ञान आहे, मळाला जीव समजतात, हे अज्ञान आहे. अन्यथा ज्ञान आहे. किती मोठं आहे. मळ म्हणजे काय, जीव आहे का? तो जो मळ आहे तो त्यांनीच लावलेला आहे, त्या मळाला तो जीव समजतोय. किती मोठा अज्ञान आहे. आणि हा जीव बरोबर जीवाला जीव समजतोय, त्याच्या पलीकडचं आपण आपल्याकडे ज्ञान आहे जीवाकडे, परंतु अज्ञान आहे. त्याच्यामुळेच त्याच्यामध्ये शुद्धतेचा पण अभाव आहे. यातून परमेश्वर मात्र पलीकडे असल्यामुळे या तीनही दोष परमेश्वराच्या स्वरूपात कधी नव्हते, कधी येणार पण नाही. कारण तो कायमचाच पर राहणार, तो कधीतरी थोडी अंडर येणार, थोडी अलीकडे येणार, तो कायमचाच पर आहे, श्रेष्ठ आहे. त्याच्यामुळे हे जे अज्ञान आहे, आदिनत्व आहे, अविद्या आहे, कधीच येणार नाही. आणि म्हणून ते पूर्णतः शुद्धता आहे, पूर्ण नित्यमुक्त पण दिसते, पूर्ण केवळ आहे. कधीच येऊ शकत नाही की बाबा केवळ कधीतरी संपेल, कधीतरी त्याच्यामध्ये मिश्रता येईल, कधीच होत नाही, कारण ते मूळ स्वरूपच तसं आहे. या शुद्धतेमुळे परमेश्वरात इतरांचे अनेक गुणधर्म असूनही त्याचे बंधन त्याला मुळीच नसते. बंधन परमेश्वराला कोणाचंच नाही आहे. अनेक गुणधर्म त्या परमेश्वराला दिसतात, कळतात, लक्षात येतात, परंतु बंधन मात्र कोणाचंच नाही आहे. सर्वात आहे, परंतु सर्वांच्या वेगळा आहे, सर्वातीत. बंधन नाही, कंपल्शन काहीच नाही. तुमच्या कृतीवर, तुमच्या कर्मावर, तुमच्या प्रयत्नावर तो देणार आहे. देण्यासाठी बसला आहे, सांगितलं आहे, जाणीव पण करून दिली, ज्ञान पण दिलेलं आहे. लहान मुलगा असतो बघा, जो लहान असतो ना, त्याची प्रत्येक गोष्ट आईला करावं लागते, वडिलांना करावं लागते. तो थोडा मोठा होतो, आता प्रत्येक गोष्ट तो स्वतः करायला लागला. आता आई काय सांगते, वडील काय सांगतात, संस्कार, वळण, हे असं नाही असं कर, तसं नाही तसं कर, असं बैस, असं खा, असं बोल, असा अभ्यास कर, इकडं जा, तिकडं जाऊ नको, हे सर्व सांगणार. फक्त यांनी सर्व सांगितलं आहे. आता त्यांनी ठरवायचं आहे त्याचं भलं कशात आहे, त्याचं हित कशात आहे. त्यांनी ऐकलं तर त्याचं हित आहे. तसंच आहे, परमेश्वराने आपल्याला 8 वर्षापर्यंत आपल्याला ते लावूच दिलं नाही, कारण आपण अज्ञान होतो, बालिश होतो, लहान होतो. पण 8 वर्षानंतर 12च्या वर्षाच्या आत आपल्याला बोध, ज्ञान आणि प्रेमाचा अधिकार देऊन टाकला आहे. आणि त्याच वेळेस नेमकं परमेश्वराने तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे. जीव काय, देवता काय, प्रपंच काय, परमेश्वर काय, तुम्ही काय करावं, कसं करावं, कुठं जावं, कोणत्या रस्त्याने जावं. आता तो निर्णय आपण आपल्याला घ्यायचा आहे. देवाने तर सर्व सांगितलं, देवाने काय नाही सांगितलं. आपल्यातले सारे दोष आपल्याला माहीत नाही, पण देवाने आपल्यातले सारे दोष आपल्याला सांगितले. जीवाचे दोष सांगितले की नाही परमेश्वराने. विकार आहे, विकल्प आहे, स्वभाव आहे, मतित्रय आहे, अनादि अविद्या आहे, सर्व सांगितले. नुसते दोषच नाही सांगितले, गुण पण सांगितले. देवतेचे पण सांगितले, त्याची भक्ती का करू नये, कशासाठी करू नये, तर देवता काय काय आहे सर्व सांगितले. प्रपंच पण सांगितलं, त्यात आपण अडकू नये म्हणून सर्व सांगितलंय. आता निर्णय आपल्याला घ्यायचा, आता कशात अडकायचं, काय करायचं, काय नाही करायचं. आत्तापर्यंत किती नरक, किती दुःख मिळून आलो ना, आता परत जायचं की नाही जायचं. सकाळी मी सांगितलं, रस्त्याने जाताना प्राणी वगैरे दिसले तर 2 मिनटं थांबा, बघा त्यांच्याकडे. आपल्या मनामध्ये ती कल्पना निर्माण करा, तर आपणही असं कसं तरी होतो. आता मात्र जायचं नाही आहे. महादायसाला ते किडे वगैरे बघितल्यानंतर एकदम अशी भीती वाटली. देवाला विचारते, हे काय? देव म्हणते, हे तर नरक आहे, यालाच नरक म्हणतात. त्यांना भीती वाटली, म्हणजे देवा मला याच्यात जायचं नाही आहे, अजिबात नको पाठवू. म्हणले नाही जाणार 100%, पण उपाय सांगतो तो उपाय केला तर येतीचे होईते तर चुकेते. तुम्ही आमचं व्हाल तर चुकाल, अन्यथा असे चुकलेलेच आहे तुम्ही, जाणारच. देवाचं होणं म्हणजे काय? देव समजून घेणं, देव जाणून घेणं, आणि त्या देवाला अनन्यभावी शरण जाणं, एकनिष्ठतेने त्या परमेश्वराची भक्ती करणं. आम्ही करतोच आहे असं तुम्ही म्हणाल, आम्ही करतोच आहे, पण एकनिष्ठता नाही आहे त्याच्यात. अधीन व्हायचे, म्हणितलं ते की जे अधीन झालोय, पण म्हणितलं करतोय का? म्हणितलं ते करणं आहे. म्हणितलं म्हणजे काय करणं आहे? धर्मात्यागाशी निगडीत, सांडण्याशी निगडीत आहे, सोडण्याशी निगडीत आहे. आपल्याला हे पाहिजे आणि ते पाहिजे, दोन्ही थडीवर हात ठेवून कसं चालेल? छापाय तर काटाय, काटाय तर छापाय, दोन्ही कसं जमेल? काहीतरी एकच निवडावं लागेल. आणि इकडं हे निवडलेलंच आहे, आपण आलेलोच आहे, मजबुरी आहे आपली. आणि यातून किती पटाटे हे आजच आपल्याला अनुभवत आहे, नंतर किती येतील
याची बी गॅरंटी आलेली आहे, आणि तरी सोडायची ताकद नाही आहे, सोडायची हिंमत नाही आहे. याचा अर्थ काय? आपली हॅबिट झाली आहे. एखाद्यानंतर याची हॅबिट आहे, तशी आपली हॅबिट झालेली आहे. नरक दुःख, नरक दुःख, ही हॅबिट झालेली आहे, आपल्याला त्याची सवय पडून गेली. एखाद्या रेल्वे ट्रॅकच्या शेजारी एखाद्याचं घर असतं बघा, किंवा विमानतळाच्या शेजारी एखाद्याचं फ्लॅट असतो, किंवा हायवेच्या जवळ घरं असतात. रात्रभर त्या गाड्या चालतात, आवाज येतात, ते सुम झोपतात. आणि तुम्ही काहीतरी पाहुणे गेले, ट्रेन आली का लगेच जाग येते. जागत झोपच येत नाही, कारण आवाज सवय नाही. आणि त्यांना ती सवय झाली का, आता हॅबिट झाली, एवढ्या आवाजात ते सुम झोपतात. तसं आपली हॅबिट नरकाची झालेली आहे. आपल्याला कुत्रं पाहिलं कुत्र्याचं काही वाटत नाही, मांजरं पाहिलं मांजराचं काही वाटत नाही. येतं काय ते डुक्कर लोळत असतं तरी काहीच वाटत नाही. आपल्याला वाटलं पाहिजे. एखादं डुक्कर जो चिखलात लोळताना जर दिसलं ना, तर घरी जाऊन तुम्ही देवपूजेपुढं ढासाढासा रडले पाहिजे. असं कधी झालं आहे का? नको देवा नको, असं कधी झालं आहे का? असं कधीच नाही. वरून एखादा दगड त्याला मारून येतो आपण, वाटलं मजा वाटते आपल्याला, परिणाम होत नाही. आपल्याला परिणाम झाला पाहिजे. हे नरक नको असं वाटत असेल तर मुक्तीचा दरवाजा, तर मुक्तीची चाड निर्माण होणार आहे ना. भय असावे ते नरकाचे, देवानेच सांगितलं. पण ते नरकाचं जर भयच नाही, तर हॅबिट झाली आपल्याला. मस्त. ते मी तुम्हाला सांगितलं का नाही माहीत नाही. एक साधू असतात, आणि ते साधू त्यांना सिद्धता निर्माण होते, म्हणजे त्यांची साधना, त्यातून त्यांना त्यांचं मरण दिसतं. त्या मरणातून त्यांच्या लक्षात येतं का स्वतःचं माझं मरण कधी येणार. मग 8-15 दिवसांनी का महिन्यांनी तो मरणार असतो, त्याला जाणवतं. विचार करतो मरणार तर आहे, पण कुठं जन्माला येणार आहे. त्याला पुढचा जन्मही दिसतो, त्याच्या पुढचा जन्मही दिसतो, सारं त्याला दिसतं. तो याच्यावर काहीतरी करावं लागेल. मग 2 जे विश्वासू शिष्य असतात त्या शिष्यानं ते बोलावतात, आणि बोलावल्यानंतर ते म्हणतात मी तुम्हाला सस्पेन्स सांगतो. हे आपल्या दोघांतच ठेवायचं, आपल्या तिघांमध्ये. चौथ्याला समजू द्यायचं नाही. मी काय सांगतो ते नीट ऐक. म्हणजे काय बाबा आता इतकं सस्पेन्स सांगताय, याचा अर्थ काय? काही घबाड कुठं लपवलं आहे, छपवलं आहे, काही पैसे सांगताय का काय, असं वाटतं की नाही? म्हणले 1 महिन्यानंतर असे वार, अशी तारीख, असाचा टायमिंग मी मारणार आहे म्हटले. सर्वांना त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. नका हो म्हणे मरू, मी मरणार आहे. रडू नका, ओरडू नका, मी काय सांगतो ते नीट ऐका. त्यासाठी तुम्हाला बोलवलं आहे. मी मरणार आहे, परंतु अशा जिल्ह्यामध्ये, अशा तालुक्यात, अशा गावात मी एका डुकराच्या पोटी जन्माला येणार आहे, डुक्कर म्हणून. तुमचं एकच काम आहे, हे झाल्याबरोबर, मी मेल्याबरोबर तुम्ही लगेच इथून उरकायचं, पटापट निघायचं, ते शोधायचं. त्या भावंडांमध्ये मी एकटाच सफेद असेल, एकदम गोरा गोमटा. त्याच्यामुळे तुम्हाला लगेच लक्षात येईल, मला ओळखता येईल. ते मला उचलायचं, मुंडी पिळायची, मारून टाकायचं. मी नंतर परत अशा जिल्ह्यात, अशा तालुक्यात, अशा ठिकाणी मी पुरुष म्हणून जन्माला येणार आहे म्हटले. मग तिथं काय हरकत नाही म्हटलं. परंतु डुकराचा जन्म कोणाला पाहिजे? तुम्हाला जर कोणी म्हटलं तुम्ही उद्या पुढच्या वर्षी किंवा पुढच्या जन्मात डुक्कर होणार आहे, हो द्या असं ऐकल का? तुम्ही त्या बाबाला हैराण कराल. उपाय काय सांगा? लाख रुपये लागले तर चालेल. कोणती पूजा करायची, कुठं करायची, किती वेळे व्हायचे, किती पंचावतार उपार करायचा, किती क्रिया करायच्या सांगा बाबा, पण डुक्कर नको. डुक्कर काय, दुसरं काय असतं तर आपण समजू शकलो असतो, पण डुक्कर नको. तर बाबांनी सांगितलं, यांना वाटलं सांगितलं आहे बाबांनी, किती खरं आहे किती खोटं आहे. कधी कधी असं वाटतं अरे गुरु आहे आपले, ज्ञानी पात्र आहे, 100% त्यांची वाणी खोटी ठरणार नाही. पण आता वेळ येऊ द्या, बघू. आणि खरोखर ती तारीख आली, तो वार आला, तो टायमिंग आला, त्या दिवशी बाबा मेले. दोघांनी एकामेकांना व्हायला, अरे वा वा, जे सांगितलं ते झालं. चला म्हणे आता आवर, पटकन लगेच जाऊ आपल्याला. एक म्हणतो अरे येडा झाला का, तुला काही कळतं का? लोक आपल्याला नावं ठेवते. बाबा गेले बाबाच्या वाट्यानं, परंतु यांचं काही क्रियाकर्म करावं लागेल की नाही ना. आपण दोघं गेलो आणि यांची मन ती परत तिसऱ्याने घेतली तर असेच दिवस काढले का? पहिले सारं सेटअप करू, मनतीचा कार्यक्रम करू, मनती घेऊ, मग यांचा क्रियाकर्म करू आणि मग जाऊ. आता असे बाबा गेले
गेले म्हणून ते बी तिथं बी येणारच आहे, आपल्याला तर माहीत तर झालंच आहे ना, आजचं उद्यावर. म्हणजे ठीक आहे, दुसऱ्याला पटतं, काय हरकत नाही. एकमत झालं, यस ते सारे क्रियाकर्म केला. दुसऱ्या दिवशी म्हणे आता उठ जाऊ. वेडा झाला का म्हणे, लोक नावं ठेवते. इतकी गर्दी, बाबांचं किती प्रसार होता, बाबा किती सगळीकडं ओळखीचे होते, किती शिष्य त्यांना भेटायला येतात. इथंही सारे येडे गाबाळे आपणच खरे, म्हणून तर त्या बाबांनी आपल्याला सांगितलं आहे. आपण गेल्यानंतर ते पहिले लोक विचारते हे कुठे गेले, हे कुठे गेले. लोक आपल्याला नावं ठेवते. बाबा तर गेले बाबाच्या वाटेने, पण नावं आपल्याला ठेवते. निदान 10 दिवस तर होऊ दे, दशक्रिया तर करू दे, काय करायचं ते आपण करू आणि जाऊ म्हटले. म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. मग एक मत झालं, 10वं झालं, दशक्रिया झाली. 11व्या दिवशी ते निघाले प्रवासाला. तो जिल्हा, तो तालुका, ते गाव शोधलं. त्या गावात गेल्यानंतर जिथं ते डुक्कर होतं तिथं गेले. बरोबर त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते त्यांच्या लक्षात आलं. आता कोणतंही प्राणी घ्या, लहान असला का थोडंसं चांगलं वाटतं जरा, त्यातले त्यात हे गोरगोमटं, अजून काही चिखलात लोळायला सुरुवात केलेली नाही आहे, त्याच्यामुळं स्वच्छ व्यवस्थित दिसतं की नाही. एकाने उचललं म्हणले अरे थांब, किती या प्राण्याने आपलं काय केलं आहे. बाबाची एक वाणी खरी ठरली, परंतु हे डुक्करातच बाबा असतील काय गॅरंटी. बरं केलं तर केलं, हिंसेचं पाप आपल्याला लागणार आहे का, बाबाला लागणार आहे. थांबू जरा, विचार करू जरा शांततेने, घाई नको कोणत्या गोष्टीमध्ये, थोडंसं थांबू आपण. दुसऱ्याला पटतं अरे बरोबर आहे म्हटले. थोडे दिवस जातात, परत येतात, एकमत होत नाही. असं करता करता एक महिना होऊन जातो. महिन्यानंतर यांचं 100% ठरतं की अरे आपण चुकी करतोय. बाबांनी आपल्याला एवढ्या मोठ्या विश्वासाने ती गोष्ट सांगितली, ती आपल्याच्यानी करता येत नाही. गुरुद्रोह करतोय आपण, अजिबात नाही, दोष लागेल, निघा आपण. लगेच मोहीमवर निघाले. 1 महिन्यानंतर आता पक्क झालं आहे, जायचं डुक्कराचं ते पिलू उचलायचं, मुंडी पिळायची, मारून टाकायचं आणि पुढं जाऊन तिथं जन्माला आलेले जे बाबा आहे तिथं जाऊन दर्शन घ्यायचं, एकदाची माफी मागायची, काय करायचं ते करू, असं पक्क झालं. गेल्यानंतर जेव्हा ते डुकराला घेतलं, उचललं आणि मारायला सुरुवात केली, ते डुकरच बोलायला लागले, थांबा थांबा म्हणे, मारू नका म्हणे, मी तर लय मस्त आहे म्हणे, टेन्शनच नाही, घेणं नाही, देणं नाही, पूजा नाही, पाती नाही, कसंही लोळा, काही खा, मस्तपैकी टेन्शन नाही, डोक्याला ताण नाही जात. आणि याच्यापेक्षा तर किती मस्त आहे म्हटले, ते तुम्हीच सांभाळा म्हणे, त्या गाद्यान म्हणत्यान पैसा अडकान आश्रम मस्त आहे. आम्ही माणूस सवय, त्याला सवय लागली, महिन्याभरात सवय लागली ना त्याला. तसं आपण कुठं आहोत, कशाची सवय आहे आपल्याला, हॅबिट झाली ना आपली, हॅबिट, त्या बाबाची हॅबिट झाली. महिन्यातच तो बाबा मस्त वाटायला लागला त्याला. काकसुकराच्या दृष्टांतात देवाने आपल्याला सांगितलंच. आपण घाणीतही चांगलं शोधण्याचा प्रयत्न करतोय, घाणीत घाणच असणार आहे. तसं इथंही आपण हेच शोधतोय. ही घाण कशाला म्हटलंय देवाने, काकसुकर कशाला म्हटलंय देवाने. काकसुकर आपल्याला म्हटलंय, घाण हे प्रपंचाला म्हटलेलं आहे. आपण त्याच्यातही चांगलं शोधतो. म्हणजे बाबा इथंच राहून कसं करता येईल बघा, देव कसा भेटेल बघा, वाटलंच तर मागच्या दरवाजाने काय द्यायची गरज पडेल तर ते देऊ, परंतु इथं राहून असंच सेम टू सेम, नो बदल, असं होत नसतं. हे घाण आहे, ते घाण आहे म्हटलं. पण परमेश्वर आपल्याला का आणि कशासाठी सांगताय, नित्यमुक्त परमेश्वर आहे. तो नित्यमुक्त आहे म्हणून आपल्याला मुक्तीला नेण्याची आस त्याला आहे. तो आनंदमय म्हणून आपल्याला आनंद देण्याची इच्छा त्याला आहे. तो तसा आहे म्हणून तसं करण्याची प्रवृत्ती त्या परमेश्वराला आहे. या जीवाला त्या समान तत्समान परमेश्वर करतो. म्हणजे तो जीव होता कुठं, काय आहे त्याच्यामध्ये, त्याला कुठं करतो, पण नेण्याची करण्याची महत्त्वाकांक्षा परमेश्वरात आहे. आपल्यात आहे का. आपल्याला त्या हॅबिटच्या बाहेर पडावं लागेल. कधीतरी ती जी विचार आहे, ती शृंखला आहे, तोडावी लागेल, थांबवावी लागेल. आता नको तर कधीच नको. माणसाची प्रगती कधी होते. महादाईसाला तर बोध नव्हता, महादाईचं तर वाराणसीला जायचं, वाराणसीला जायचं. देवाने 4 वेळा समजावलं, 10 वेळा समजावलं, पण ऐके ना. म्हणले ठीक आहे जाय बाई, जाताना काय करायचं ते बी ऐक, आणि आल्यानंतर आम्ही तुम्हाला संन्यास देऊ म्हटले. निष्ठा. तिथं गेल्यानंतर बोध झाला, प्रचिती आली. लीळा सर्वांना माहिती आहे, त्याच्यामुळं जास्त खोलात जात नाही. प्रचिती आली, रिटर्न झाली, आजारी पडली, मरणार. तिची मैत्रीण म्हटले तुझं काही खरं नाही. ती म्हणते नाही मी मरू शकत नाही.
का मरू शकत नाही? देवाने सांगितलंय की तू तिथून आल्यानंतर मी तुला संन्यास देईल, याचा अर्थ मी मरतच नाही म्हटले. निष्ठा, बोध हा निष्ठेशी निगडीत आहे. त्यातली मी मरत नाही आता, मला काय हो, किती आजार हो. का तर देवाने दिलेली सांगितलं शब्द ती ब्रह्मवाणी आहे. हा, त्याच्यात बदल होऊ शकत नाही. तसे किती ब्रह्मवाणी आपण ऐकतोय. किती वर्ष झाले? हॅबिट किती झाली आपली. ही हॅबिटमधून आपल्याला बाहेर पडावं लागेल. त्या हॅबिटमधून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला होत नाही. 4 दिवसापूर्वी मी फेसबुकवरती एक व्हिडिओ पाहिला छोटासा. एक ड्रायव्हर आहे, समृद्धी हायवे सारखा हायवे आहे आणि कितीतरी किलोमीटर तो चालत आला आहे. चालत आल्यानंतर चालता त्याला जाणवलं की मला चक्कर येते आहे आणि त्या चक्करमधून माझा गाडीचा ॲक्सिडेंट होऊ शकतो. मला आता काहीच लक्षात येत नाही. त्यांनी गाडी सावधून बाजूला घेतली. पोलीसची गाडी आली. हा का बाजूला झाला? त्यातला एक ऑफिसर उतरला. काय झालं म्हणे, तुला काही चक्कर आली का? नाही म्हणे, मला असं जाणवलं की तो रस्ता ना आता मी एकच झालो म्हणे. आता तो रस्ता म्हणजेच मी आहे. मी चालतो आहे आणि मला आता मी माझं स्वतःचं बुद्धीचं जे कंट्रोल आहे ते निघून जातं आहे माझ्यातून. ती एकरूपता माझ्यामध्ये आली. मग मला थोडंसं जाणवलं का आपलं काही खरं नाही, म्हणून मी गाडी बाजूला घेतली. ते जो ऑफिसर होता तो मनोवैज्ञानिक होता. तो म्हणतो, हे रस्त्याचं संमोहन तुला झालेलं आहे. तू किती किलोमीटर चालत आला म्हणे? 500 किलोमीटर. 500 किलोमीटर कंटिन्यू तो रस्तान तू दुसरं कोणीच नाही तुला दिसत. तू चाललाय फक्त. ती कंटिन्यू ती पाहून तो रस्ता आता तुझ्यात गेलाय आणि तुला ते वेगळं पण जाणवत नाही. आता तू खरंच गेला असता, पण तुझं भाग्य चांगलं. हे संमोहनाचा प्रकार आहे. हे संमोहन तुम्ही कधी ऐकलं असेल, वाचलं असेल. ते नजरेत नजर घालतात आणि संमोहन करून त्यात तुमचं पूर्ण कंट्रोल स्वतःकडे घेतात. मग उठ, झोप, बस जे सांगतात तसे ते काढतात. तशी आपली हॅबिट झालेली आहे. आपण कंटिन्यू ते नरक दुःख डुक्कर, गाय, म्हैस, बैल हे कंटिन्यू आपलं संमोहन झालेलं आहे. आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. आपली जी सदसद्विवेक बुद्धी आहे ना, ती जागृत ठेवून त्यातून जागं होऊन याकडे जर बघितलं तर मग आपण साईडला गाडी घेऊ, सावध होऊ आणि आपल्या ॲक्सिडेंटपासून, आपल्या दुःखापासून वाचण्याचा आपण प्रयत्न करू. समाजात खूप गोष्टी आहे शिकण्यासारख्या. 4 दिवसाचा एक व्हिडिओ पाहिला तरी मी तिथं कंट्रोल केलं आणि मी ते लिंक लावली. अरे हे काय आहे, असंच आहे. त्या दिवशी तुम्ही प्रश्न विचारला होता, सारं सांगताय, परंतु हा प्रपंच सोडावासा का वाटत नाही, तो हवासा का वाटतोय? संमोहन झालं आहे त्या प्रपंचाशी तुमचं. ते सारखं कंटिन्यू तेच आहे ना. तुम्हाला वाटतं हेच जीवन आहे, हेच सुख आहे, हेच मस्त आहे, याच्या व्यतिरिक्त काय आहेच नाही. कंटिन्यू तेच आहे. संमोहन झालं तुमचं. का वाटतंय असं? त्या डुकरा त्या बाबाला का बरं वाटलं? अरे महिना तो आचार्य होते, एवढी मोठी सिद्धी होती. त्या डुकरात त्याला बरं वाटतं. संमोहन झालं. महिन्याभरात त्याला मस्त वाटलं. तसं आपली तर हॅबिट आहे. अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, आपण हेच करतोय. काय चांगलं, काय वाईट, काय दुःखाला कारण, काय सुखाला कारण लक्षातच येत नाही आपल्याला. त्याच्यातच मजा वाटते, मौज मजा वाटते आपल्याला. जीवत्वातून आपण बाहेरच पडायला तयार नाही. म्हणून तो नित्यमुक्त परमेश्वर आहे. त्या परमेश्वराला समजून त्याला अनन्यभावी जर शरण गेलो तरच आपल्याला त्या बंधनातून तो परमेश्वर बाहेर काढू शकतो. कोणतंच मळ त्याला लागत नसल्या कारण तो शुद्ध आहे आणि तो परमेश्वर आपल्याला बाहेर काढणार आहे 100%. का काढणार, कसा काढणार, कोणत्या धर्माने काढणार? परमेश्वर सर्व करतात तो. आपण काय करतो? सर्व जे आहे तो ते करणार आहे. केलं त्यानीच, करणार तोच, करतोय तोच. आपलं अस्तित्व आपल्याला थांबवायचं आहे. आपल्या जीवातून आपल्याला निघायचं. सर्व करता तो. ही समज, ही जाणीव, ही स्पष्टता आपल्या बोधाच्या अनुषंगाने जर आपण समजून घेतली, सारे प्रश्न निकाली लागतात. सर्व करतात, काही विषयच येत नाही. सर्व करणारा तो आहे. करायचं काय मग? आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आपल्या हिताची अभिलाषा करायची आहे, आनंदाची अभिलाषा करायची. का जे देवाला आपल्याला द्यायचं आहे तेच मला हवं आहे अशी इच्छा करायची, अशी वासना करायची. देव काय म्हणतं? होईल का नाही होईल? हाव तर धर. करील का नाही करील? होतं म्हण, मी करीन.
ट्राय करीन, प्रयत्न करीन, मला पाहिजे असं तर म्हण. आपण असं सुद्धा म्हणत नाही. त्याच्यापर्यंत आपण निग्रहापर्यंत जात नाही, संकल्पापर्यंत जात नाही. नको तरी जात नाही. संकल्प म्हणजे काय? निग्रह. निग्रह म्हणजे काय? तो हवा आहे. सर्व करता तो ये मानणं, सर्व करता तो समजणं, सर्व करता तो बुद्धीमध्ये बसवणं, आणि तो सर्व करता आहे, सर्व करता तो हे आपल्या हृदयामध्ये ठासून टाकणं, एकदम सेव्ह करणं. टच. सर्व करता तो एकदा ठरला की मग तुम्ही काही गोष्ट करायला तयार व्हाल त्या परमेश्वरासाठी, स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या आनंदासाठी. सर्व करता तो. ईश्वर स्वतः काही करीत नाही किंवा इतरांकडूनही करीत नाही. यावरून त्याच्या ठिकाणी काहीच कर्तृत्व नाही असे आपल्याला वाटेल की तो काहीच करीत नाही, इतरांकडूनही करून घेत नाही. तरी साक्षी बोली, जे आपण बघितलं साक्षीत्वाचा व्याख्या. पण मग आपल्याला असंच वाटेल तो काही करीत नाही, इतरांकडूनही करीतच नाही. मग काय? त्याच्यामध्ये काही कर्तृत्वच नाही का? तो काही करीत नाही, कारणही घेत नाही, मग काही कर्तृत्व नाही. आपण म्हणतो काहीतरी कर, काहीतरी कर्तृत्व दाखव. नुसताच बसलाय, काहीतरी काम शोध. बरं नाही तू कर, दुसऱ्याकडून करून घे, 4 लोकांकडून करून घे, इकडं जाय तिकडं जाय, प्रयत्न कर. आपण म्हणतो ना जीवाला एखाद्या. परमेश्वरा स्वतः काहीच करीत नाही, दुसऱ्याकडून करून घेत नाही, मग कर्तृत्व नाही का? पण सर्व करता तो, सर्व करता तो. परंतु त्याला कोणत्याही प्रकारचं मी करतोय असा भाव, असा विचार अजिबात नाही. तो निराभिमान आहे. करतो तोच आहे, परंतु मी काहीच करत. आपण काहीच करत नाही तरी आपणच करतो असं म्हणतोय, असं सांगतोय, आपण म्हणतोय. त्या देवतासुद्धा तशाच आहे. अष्टभैरव तर आम्हीच सृष्टीचं संसरण केलं, संहार केलं, आम्हीच हे करतो, आम्हीच ते करतो. अन्यथा ज्ञान आहे. पण परमेश्वर सर्व करतात तो असूनही मी केलं असं म्हणत नाही. निराभिमान. कर्तृत्वाचे सर्व सामर्थ्याचं कारण रूपाने परमेश्वर ईश्वर स्वरूपीच ते आहे. पूर्ण सामर्थ्य, कर्तृत्वाचं पूर्ण सामर्थ्य हे परमेश्वराच्या स्वरूपातच आहे, मुळातच. त्यांना काही उसणं घ्यावं लागतं, तयार करावं लागतं, निर्माण करावं लागतं, असं काहीच नाही म्हटलं. ते तो स्वतः कधीच कार्याला आणत नाही. हे कर्तृत्व स्वस्वरूपी आहे, कार्याला आणायची गरजच नाही. जीव, देवता, प्रपंच हे तिन्ही पदार्थ अनादीचे असल्या कारणाने त्याचे मूळ कर्तृत्व परमेश्वराकडेच येऊ शकत नाही म्हटलं. जीव, देवता, प्रपंच अनादीचे, त्याच्यामुळे त्यांना बनवलं असं परमेश्वराने बनवलं असं आपण म्हणू शकत नाही, कारण परमेश्वराकडे ते कर्तृत्व नाही, अनादीचेच पदार्थ आहे. परंतु या तिन्ही अनादीच्या पदार्थाचे चालकत्व मात्र परमेश्वराकडे. चालकत्व अनादीचे आहे, कालच आपण बघितलं, अनादीचे आहे. जीव आहे, देवता आहे, प्रपंच आहे, परंतु इनॲक्टिव्ह आहे, असून नसल्यासारखेच आहे. अनादीचे पदार्थ आहे, फक्त ठेवलेले, वापरतच नाही. जीव अनादी पदार्थ जरी असला तर मायेच्या तमात निर्दिष्ट अवस्थेत पडलेला आहे. त्याला जर परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायेने चेतवलं नसतं, उठवलं नसतं, तो ॲक्टिव्ह झाला असता का? तो चालला असता? तसं देवतेचं आहे. सृष्टी परमेश्वराने निर्माण केली नसती तर त्या सृष्टीमध्ये चालवण्यासाठी देवतेचं ॲक्टिव्ह चालणं झालं असतं का? प्रपंच अष्टभैरवच्या ठिकाणी होता जड स्वरूपात, तो इकडं आला, कार्याला आला असता का? त्याला आधार द्यावा लागला. याचा अर्थ अप्रत्यक्षरित्या इनडायरेक्ट परमेश्वर सर्व करता तो. केलं कोणी? परमेश्वराने. हे होते, त्यांना चालवलं कोणी? चालकत्व, पालकत्व हे शब्द आपण ऐकलेले. पालकत्व घेतलं म्हणजे काय? जबाबदारी, त्यांना ॲक्टिव्ह करण्याची, त्यांना कार्याला आणायची. आणायचे पदार्थ जरी असले पण चालकत्व मात्र परमेश्वराकडे, म्हणून तो सर्व करता तो ठरतो. त्या सर्व परमेश्वराने ते कर्तृत्व जर केलेलं नसतं, ती सृष्टी निर्माण झाली नसती, आनंदी 4 पदार्थ आले नसते, आपणही बी तिथंच निर्दिष्ट अवस्थेत पडलेला असतो. काय आनंदन, काय सुख, त्याचं काहीच आपल्याला जाणीवच नसते. बोथट तिथंही होतो. आजही बी तसंच जर राहिलो तर उपयोग काय येण्याचा? बोथट नाही झालो पाहिजे आपल्याला. संवेदना, आपण म्हणतो संवेदनाहीन माणसं, त्यांच्यासमोर एवढं होतं आहे, काहीच वाटत नाही, परिणामच होत नाही, त्यांना जाणीवच होत नाही, दुःख होत नाही. संवेदनाहीन. आपण संवेदनशील झालो पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखात आपल्याला दुःख वाटलं पाहिजे, दुसऱ्याच्या सुखात आपल्याला सुख वाटलं पाहिजे. आपलं उलट आहे, दुसऱ्याच्या दुःखात आपलं सुख आहे, दुसऱ्याच्या सुखात आपल्याला दुःख. तसं नाही आहे. परमेश्वराचा जो बोधवंत आहे त्याला दुसऱ्याच्या दुःखात दुःख वाटलं पाहिजे, कारण संवेदनशील आहे आपण, संवेदनहीन नाही. देवता संवेदनहीन आहे.
या जीव काय करतात काय त्यांना काही मतलब नसतं. आणि आपण आलो कुठून, करतोय काय, जायचं काय, मला भेटणार काय, हे जर आपण समजून घेऊन त्या कृतीवर जात नसेल तर आपणही संवेदनहीन होऊ. आपण संवेदनशील तर पाहिजे, पण निरागस पण पाहिजे. आपण परिणाम झाला पाहिजे. लहान मुलावर पटकन परिणाम होत. आपण काय झालोय, जरट झालोय, जरट. आपल्यावर काही परिणामच होत नाही, परिणाम झाला पाहिजे. त्या परिणामातून आपण उठलो पाहिजे, चालायला लागलो पाहिजे. आणि सर्व करता तो, ही समज आपल्या हृदयामध्ये आपण कोरून ठेवली पाहिजे. सर्व करतात तो, काही झालं काय, सर्व करतात तो. एकदा काही समजलं तर तुमच्या साऱ्या अडचणी दूर होऊन जातात. चालकत्व मात्र परमेश्वराकडेच आहे, कारण परमेश्वराच्या प्रवृत्तीनेच या सर्वांचा व्यापार आहे. परमेश्वराची प्रवृत्ती आनंद देण्याची निर्माण होते आणि मग सर्व कार्याला येतात. सृष्टी निर्मिती, देवतेचं कार्य, जीवाचं कार्य, प्रपंचाचं कार्य, स्वतः अवतार घेऊन परत वाडोवाडी फिरून या जीवाची अयोग्य जीवाला योग्य करणं, अधिकार वाढवणं, त्या जीवासाठी उदासीनता स्वीकारणं. देवाने आपल्यासाठी काय केलं एकदा कळालं का मग त्याच्याविषयी आपल्याला आवड निर्माण होईल, प्रेम निर्माण होईल. त्याच्याविषयी एक वेगळं पण एक जाणीव निर्माण होईल. एखाद्या व्यक्तीनं आपल्यासाठी काही केलं तर त्यासाठी वेगळा आपला कप्पा असतो ना, एक वेगळा विचार असतो, की वेगळं प्रेम, एक आपलेपण असतं. तसं परमेश्वराने आपल्यासाठी काय केलं आहे हे जर कळालं ना तर मात्र मग आपल्याला त्या परमेश्वराविषयी आपोआपच आवडी निर्माण होईल. म्हणून परमेश्वराच्या प्रवृत्तीने सर्वांचा व्यापार होत असतो. या अर्थाने मात्र परमेश्वर सर्व करता आहे. एकटे असूनही परमेश्वराला याचा अभिमान मात्र कधीच वाटत नाही. निराभिमान येतो, कधीच वाटत नाही का मी केलं. अनंत प्रमाणात नाही का आपण म्हणतो, सर्वशक्तियुक्त आपण म्हणतो. त्या परमेश्वराला त्याचा अभिमानच नाही की मी सर्वशक्तियुक्त, अनंत ब्रह्मांडाचा नायक. हे मीच याला उठवलं, मीच याला चालवलं, मीच याला इकडं आणलं, मीच याला आनंदाला नेलं, मीच याचा संकटातून अडचणीतून दूर करतो, याला मी सहाय्य केलं. परमेश्वराला कसल्याही प्रकारचा तो अभिमान नाही, निराभिमान. निराभिमान जरी असला तरी तो आपल्याला लागेच अभिमान, आपल्याला लागे. जो आपला आहे, जो परमेश्वराचा आहे, त्याच्यासाठी मात्र परमेश्वर अभिमान. तो वास्तविक परमेश्वराचं जे स्वरूप आहे मूळ, तो निराभिमान आहे. कोणत्याही प्रकारचा क्रेडिट घेण्याचा प्रश्न येत नाही, तर मी केलं. आपल्याकडे तसं काहीच नाही आहे. आपल्या कोणत्या प्रकारचं सामर्थ्य नाही आहे, तरी मीच्या मधून आपण बाहेरच पडत नाही. ही जाणीव एकदा झाली का मीतून मी निघाला पाहिजे. मग मीतून कोण आहे हा मी निघाला पाहिजे. मी फक्त एकच असला पाहिजे, सर्व करता तो आहे. मी कोण आहे, मी कट करा, कोण कट करा, आता आहे सर्व करता तो. एकदा काही फिक्स आपल्या डोक्यामध्ये क्लिरिटी आली का आपल्या जीवनातल्या अडीअडचणी, संकट, प्रॉब्लेम्स, उदासीनता हे सारं निघून जातं. आपल्याला देवाशी बोलण्याची गरज पडत नाही, देवाला सांगण्याची गरज पडत नाही. त्याच्यामुळं विडेन, बाकीचे कर्मकांड आणि विधी हे सुद्धा करायची गरज पडत काही गरजच नाही. कारण ती अवस्था, ती लेवल आपण पकडली. आता ते साजेत्य झालं. परमेश्वराची जी लेवल आहे विचाराची, तेवढी ते लेवल आपण पकडू शकत नाही. परंतु ती साधना म्हणजे काय, ती लेवल पकडायची आहे. एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्याला त्या ॲडमिशन घेण्यासाठी किती टक्केवारी लागेल, मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी किती टक्केवारी लागेल, ती त्याला पकडावी लागेल ना. तेव्हा त्याचं ते मेरिट लिस्टमध्ये नाव येईल, ते ॲव्हरेज त्याला काढावं लागेल. तसं त्या परमेश्वराच्या ॲव्हरेजपर्यंत, त्या मेरिट लिस्ट, परमेश्वराच्या आनंदाच्या मेरिट लिस्टमध्ये जर आपल्याला यायचं असेल तर आपल्याला बी ते ॲव्हरेज काढावं लागेल. ते ॲव्हरेज म्हणजे आचाराचं, हे आचार आहे. सर्व करता तो, स्वतःचं अस्तित्व पुसून टाकणे, देवतेचा संबंध पुसून टाकणे आणि फक्त तो सर्व करताय हे समजून आपल्या जीवनाची वाटचाल करणे, ही साधना आहे. हे धर्म आहे आणि हीच धार्मिकता आहे. लक्षात आपण धर्म धार्मिकता वेगळ्या पद्धतीनं आपण आपल्या डोक्यात करून टाकलेले. धर्म धार्मिकता काय, की जे आपण आजपर्यंत करत आलो ना, ती धर्मधार्मिकता समजतोय. धर्मधार्मिकता वास्तविक काय, परमेश्वराला त्याची अपेक्षा आहे का? ज्यांनी साऱ्या प्रपंचाला उभं केलं त्या प्रपंचाच्या एका भागाची अपेक्षा आहे का? नारळ काय प्रपंच आहे, पदार्थ काय प्रपंच आहे, कपडे काय प्रपंच आहे, काय आहे काय प्रपंच आहे. त्या प्रपंचातून परमेश्वराला प्राप्त करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल, ते परमेश्वराला अपेक्षित आहे का? प्रपंचाच्या व्यतिरिक्त कोण आहे तो परमेश्वर, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जावं लागेल ना.
ती उंची गाठावं लागेल, ती उंचीची पातळी तुम्हाला निर्माण करावं लागेल तुमच्या आचाराने, विचाराने, तुमच्या तत्वसिद्धांताने. ही साधना आहे. म्हणून एकदा काही लेवल पकडली का काही करायची गरज नाही. जोपर्यंत लेवल नाही तोपर्यंत प्रोसेस आपल्याला करावंच लागतं, संग्रह पाळावाच लागतो. हे किती सांगितलं तरी आलेल्यांचं तुम्ही करतातच ना, सारं बाकीचं करावंच लागतं, संग्रह. तर ती लेवल एकदा गाठली का मग काही करायची गरज नाही. आणि आम्ही ती लेवल गाठली का आम्हाला त्याची काहीच अपेक्षा नाही. आमची लेवल तशीच असल्यामुळे आम्हाला अपेक्षा राहते, यांनी काय द्यावं, इतकं द्यावं, तितकं द्यावं, असं करावं, तसं करावं, सारंच करावं. ती लेवल आमची, ती लेवल तुमची जशी आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीची लेवल, आम्ही आमच्या पद्धतीची लेवल. आम्हालाही ती लेवल एकदा गाठली का आम्हाला त्याची अपेक्षा नाही राहणार. देणार तर तोय, सर्व करता तर तोय, तुमच्याकडून अपेक्षेची काय संबंध आला. परंतु करतो आम्ही, कारण ती लेवल आम्ही बी गाठलेली नसते. सर्व करता तो एकदा कळालं की या उलट मात्र जीव देवतांकडे काही नसतानाही त्या स्वाभिमानी आहे. आपण बघितलं, जीव स्वाभिमानी, देवता स्वाभिमानी. आपण बघितलं काहीच नाही त्यांच्याकडं, तरी अभिमान किती आहे. मला ओळखलं का, मला पाहिलं का. आपण जे नसलेल्या ओळखी, नसलेलं अस्तित्व आपण लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो, दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण जीव देवता या स्वाभिमानीच आहे. दुसऱ्याकडून अपेक्षा, स्वतः काहीच करायचं नाही. यांनी मोठं म्हटलं पाहिजे, यांनी स्तुती केली पाहिजे, यांनी मला हे दिलं पाहिजे, यांनी मला ते दिलं पाहिजे, यांनी माझ्याशी चांगलं बोललं पाहिजे. आणि याचं थोबाड किती खराब असलं तरी दुसऱ्यांनी मात्र चांगलं बोललं पाहिजे. असं कसं जमेल. जे पेरलं ते उगवलं ना. तुम्ही चांगले बोलाल तर समोरचा चांगला बोलल, तुम्ही आधार द्याल तो आधार देईल, तुम्ही स्तुती केली तो स्तुती केली, तुम्ही आवजाव कर तो आवजाव कर. जीवदेवता स्वाभिमानी, परमेश्वर मात्र निराभिमानी. यांच्याकडे काही नसताना स्वाभिमान आहे आणि त्या परमेश्वराकडे सारी काही सर्व काही असताना निराभिमान आहे. किती टोकाचा फरक आहे. निराभिमान, काहीच अभिमान नाही, कसलाच नाही. सर्व करता तो असूनही आपण थोडं काही केलं तर 50 लोकांना सांगितल्याशिवाय आपलं पोटच भरत नाही. तर हे मी कधी सांगल का हे मी केलं, हे मी केलं. इथपर्यंत आपली मजल असते का जे मी केलंच नाही ते करण्यास मीच केलंय असं दाखवण्याची स्पर्धा आहे आपल्या. क्रेडिट, ती स्पर्धा आहे आपली. मी केलेलं नाही आहे तरी मीच केलं असं दाखवण्याची स्पर्धा. कसं केलं ती आयडिया, क्रेडिट घेतो आपण, दुसऱ्याला क्रेडिट देण्याच्या भानगडीतच पडत नाही. आणि परमेश्वर सर्व करताय तरी तो क्रेडिट घेतच नाही. किती फरक आहे. तशीच भावना जर आपली ठेवली, परमेश्वर तर सकळ जाणती, सर्वज्ञ आहे, सारं करा परंतु मी केलं नाही असं म्हणा ना, देवाला कळणार आहे, देवाला समजणार आहे. त्याच्या फोटोमध्ये, त्याच्या कॅमेऱ्यामध्ये तुमचा फोटो आला आहे करताना, तो सेव्ह पण झाला, तिथं फाईलला लागला तो. तुम्हाला इथं यांना सांगायची गरज काय. बरं तुम्ही विचार करा, सामाजिक जीवनामध्ये जगत असताना, कौटुंबिक जीवनात जगत असताना तुम्ही जे करताय ते न सांगताही आपोआपच कोणी करतंय दिसतं ना, दिसतं की नाही. इथे आता हे तुम्ही टीमवर्क आहे बघा, संस्था आहे, ट्रस्ट आहे, काम करताय, सेवा करताय, कोण येतं आहे कोण जातं आहे सारं दिसतं आहे ना. दाखवण्याची, क्रेडिट घेण्याची काही गरजच नाही, आपोआपच दिसणार आहे. समाजाला दिसतं तेव्हा देवाला काय दिसणार नाही का. देवाची तर दृष्टी दिव्य आहे, त्याच्यामुळं ती घेण्याची गरज काय. आपल्याकडं नाही आहे तरी आपण क्रेडिट घेतो. आणि जीवदेवता तर स्वाभिमानी म्हणजे लेबल चिटकवतो. सकाळीच बघितलं आपण, लेबल हा असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, आपण गृहीत पकडलेला आहे, अनुमान करतो याच्या त्याच्याविषयी. हा असाच असे, तो तसाच असे, घेणं नाही देणं नाही, ओळख नाही पाळख नाही, भेटी नाही गाठी नाही, तरी आपण आपल्या मन मालका चालू असतात. त्याच्यामुळं तर आपण अगोदरच मळेल, त्याच्यामुळे आणखीन मळतो. चालू वर्तमान काळात जर हा बदल जरी तुम्ही तुमच्या जीवनात केला ना, तरी आनंदाची जी गोडी आहे ना, परमेश्वराच्या शास्त्राची, परमेश्वराच्या तत्वाची, ज्ञानाची, आचाराविचाराची, ती तुम्हाला आत्ताच उपभोगता येईल. क्रेडिट घ्यायचं नाही, लेबल चिटकावायचे नाही, अनुमान करायचं नाही दुसऱ्याविषयी. छोट्या छोट्या गोष्टी अगदी. कपट ठेवायचं नाही. कपट म्हणजे काय, आपण झालं कपटी. कपट म्हणजे काय, माझ्या खिशात 10 रुपये, मी 100 रुपये सांगतो, हे बी एक प्रकारचं कपटच. क्रेडिट घेणं म्हणजे कपट आहे. क्रेडिट घेतलेलं नसतं, केलेलं नसतं, हे बी कपटच. सांगताना सुद्धा मी वंचकत्व करतो म्हणजे मोकळं बोलत नाही, हात राखून ठेवतो, हे बी कपटच. बरं खूप आहे, कमी सांगतोय, रडतोय ना, याला आपण सांगितलं तर हा परत मागवतो का काय, हे बी एक कपटच.
अनैतिक. नैतिकता धर्माचा पाय आहे. अनैतिक. आत बाहेर जसं आहे तसं एकदम स्वच्छ, कोणी घेत नाही. तुम्ही सांगितलं आता माझ्याकडे कोटी रुपये, एखाद्याने मागितले, द्यायचंच नाही, द्यायचं स्वतंत्रता तुमची आहे ना. फक्त सांगताय कोटी रुपये कुठे आहे काय आहे थोडी सांगताय तुम्ही. एवढी हुशार कमी आहे का तुम्ही? त्याच्यावर समोरच्याला सांगितले काय, त्यांनी मागितले काय, फरक काय पडतो? कपट, क्रेडिट, मतलब, लेबल काढून टाका जीवनातून. अनुमान काढून टाका जीवनातून. बघा फ्रेश होऊन जाल तुम्हाला. काही कोणा घेणंच नाही राहिलं तुम्हाला, कोणाशी कशाशी काही संबंधच नाही राहिला. फ्रेश झाले तुम्ही, एकदम क्लीन झाले. कोण येतंय, कोण बोलतोय, काय करतंय, काय नाही, काय मतलबच नाही, कशाशीच मतलब नाही. स्वतंत्र झाले तुम्ही. स्वातंत्र्य मोक्ष याच मिनिटाला स्वतंत्र झाले. आज आपण स्वतंत्र नाही आहे. आपल्याला आपल्यापेक्षा साऱ्या दुनियेचं पडेल राहतं. आणि हे आपण दररोज लावतो. कितीतरी लेबल तुम्ही लावता दिवसभरात, कितीतरी अनुमान करता, कितीतरी कपट करता, कितीतरी ठिकाणी क्रेडिट घेता. घेणं नाही देणं नाही. हेच जीवनातून जर काढले, क्लीन, ट्रेस, टेन्शन ओके, काहीच प्रॉब्लेम नाही राहिला. देवाला तेच अभिषेक. ही साधना आहे, ही धार्मिकता आहे. एकीकडे सारं करायचं आणि दररोज मात्र विड्यावर विडे. सकाळी उठले विडा, दुपारी विडा, संध्याकाळी विडा. काही तिथं नारळ बांधेल राहते नाही. बाबांनी सांगितलं हा नारळ तसंच ठेवायचं. तुमच्या घरातली, तुमच्या बुद्धीतली, तुमच्या विचारातली, तुमच्या जीवनावरच्या संकटातली ही सारी घाण इथं लटकल. ते सडल सावा समजायचं का तिथं लाटाकली. अरे नारळ आहे ते, असंच ठेवलं 8 दिवसांनी ते सडणारच आहे. नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. किती उल्लू बनवणारे लोक आहे. तुम्ही किती उल्लू बांधताय. म्हणले ते काय कोणता तरी भोपळा का काहीतरी फळ राहतं, ते सडलं का मग समजायचं आपल्या घरातली दरिद्री गेली. दरिद्री जात नसती, दरिद्री अगोदरच असते. फळातून काय म्हणता, कोणी सांगितलं? घरात लावेले कधीतरी याचा अर्थ. कोहळा. मी एकदा गेलो, ते दिसलं. म्हणले काय प्रकार आहे? ते आमच्या गुरूंनी सांगितलं नाही. का बरं? ते आमच्याकडे थोड्या अडचणी होत्या, प्रॉब्लेम घरात सारख्या कटकटी. कोणाच्या कटकटी? नवरा बायकोच्या. त्यात विशेष काय, आता इतिहास आहे. तुमच्याच घरी, साऱ्या दुनियेच्या घरी, घरोघरी मातीच्या चुली. त्यासाठी कोवळं लावायची काय गरज आहे? तुमचे विचार शुद्ध ठेवण्याची गरज, एकामेकाला समजून घेण्याची गरज आहे. ती कोवळं आहे, ते 2 दिवसांनी 4 दिवसांनी खराब होणारच आहे, सडणारच. म्हणजे ह्या ज्या बुद्धीच्या दिवाळखोऱ्या आहेत, या साऱ्या आपल्या ह्या वागण्यातून आहे, निगेटिव्हिटीतून आहे, वृत्तीतून आहे. परमेश्वर काय सर्व करता तो असूनही निराभिमानी. तो कोणत्या प्रकारचा अभिमान नाही. तो क्रेडिट घेत नाही, लेबल लावित नाही, अनुमानही करीत नाही. आहे का कधी कोणता हा असा तो तसा म्हणतो देव नाही. अनुमान करत नाही, उलट विसरून जातो. यांनी पुढं अजून येणार आहे दयाळू मायाळू कृपाळूपणामध्ये. ज्या मिनिटाला देव आपल्यावर नजर टाकतात ना, सारं मायेच्या तमातून निघाल्यापासून सारे कर्म त्या परमेश्वराच्या समोर फ्लॅशबॅक होतात लगेच समोर. पण ते सारे बाजूला करतात, सारतात. आज ह्या मिनिटाला चालू वर्तमान काळात याची किती प्रार्थना आहे, किती अर्थता आहे, किती चतुर्विध दुःख करतोय. देऊन टाका, मागचं सारं विसरून जात. आपण विसरायला तयार नाही. 10 वर्षापूर्वी या असा बोललेला आहे, तो बी त्याच्याकडे बोललेला आहे, आपल्याकडे बोललेला नाही ना, आपल्या कानावर आलेलं आहे. त्याच्यावरून आपण 10 वर्ष झाली कट्टी त्याची. आपल्याला ती निराभिमानता निर्माणच करता येत नाही. ती निराभिमानता जर निर्माण करू शकलो आपण, तर नक्कीच आपल्याला परमेश्वराच्या भक्तीमध्ये प्रगती करता येईल, प्रोग्रेस करता येईल. हे समजून घ्या, जाणून घ्या, आपल्या जीवनामध्ये ते उतरावा. आणि अध्यात्माचा हा प्रवास या फक्त सत्संगापुरता मर्यादित न ठेवता सातत्यपूर्ण, प्रयत्नपूर्वक, सिरियसली, गांभीर्यपूर्वक जर केला तर अवघड काहीच नाही. नाही तर सत्संग झाला, तो यूट्यूबवरती गेला, परत आम्हाला वेळ नाही. आणि आता या डिसेंबरमध्ये आणि या जानेवारीमध्ये पाहू, तेव्हा तोपर्यंत किती येतील आणि किती जातील. किती वर्ष झाले?
आणि किती साधू संत आले? साधू संत किती आले? 1000. तर खरंच मोजले असते तर झाले असते त्याच्यावर. तरी बदल नाही झाला बाबा. तुमची 27 वर्ष झाले ना, 1000 साधू आले, तुमच्याच्यानी काय होणार? आम्ही काहीच करणार नाही. 1000 काय अजून 5000 आले तरी बदलणार नाही. तुम्ही कधी बदलणार? जेव्हा तुम्हाला बदलणार. आम्ही नाही बदलणार. आम्हाला सुद्धा बदलायचं असेल तर आम्हाला बदलावं लागणार. कोणीही कोणाला बदलवत नसतं. हा बदल परमेश्वराला अपेक्षित, तो आपल्याला परमेश्वरापर्यंत न्यायचा आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.